हॅलो फर्स्ट इयर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आजच्या लेक्चर्समध्ये आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये जे दोन ॲस्पेक्ट असतात ते कसं ओळखायचं ते पाहणार आहोत. आणि या प्रत्येक ॲस्पेक्ट्समध्ये कोणतं अकाउंट इन्व्हॉल्व असते ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. अकॉर्डिंग टू डबल एंट्री सिस्टमच्या नियमानुसार की प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये दोन अकाउंट्स, दोन पार्टीज, एक त्या दोघांपैकी एक रिसिव्हर ऑफ बेनिफिट, एक गिव्हर ऑफ बेनिफिट, अशा दोन व्यक्ती असतात. आणि ह्या व्यक्तींची नोंद किंवा ह्या ट्रान्झॅक्शनची नोंद इन टर्म्स ऑफ डेबिट आणि क्रेडिट स्वरूपात करणे ह्यालाच डबल एंट्री सिस्टम म्हणतात. तर आता ह्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये दोन ॲस्पेक्ट्स कोणते आहेत, ॲस्पेक्ट्स म्हणजेच काय, दोन बाजू कोणते आहेत, ते ओळखायचं कसं आणि त्याची नोंद कशी करायची ते आज आपल्याला पाहायचं आहे. स्टेप बाय स्टेप आपण स्टार्ट करूयात. फर्स्ट ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे तुम्हाला, स्टार्टेड बिझनेस विथ कॅशमध्ये चेक करा काय दिलेलं आहे की बिझनेस स्टार्ट व्हायला आहे. आता बिझनेस स्टार्ट झाल्यानंतर बिझनेसमध्ये काय येईल, कॅश येईल, बरोबर. तर मग ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये फर्स्ट ॲस्पेक्ट काय, कॅश कम्स इन. कॅश कम्स इन. आता बिझनेसमध्ये हे पैसे कोण द्यायले, ओनर द्यायला, बरोबर. त्यामुळे सेकंड येईल, ओनर इज गिव्हर ऑफ कॅपिटल. ओनर इज गिव्हर ऑफ कॅपिटल. हे झालं फर्स्ट ॲस्पेक्ट्स ओळखणं. इझी असते. फर्स्ट तुम्हाला थोडंसं फोकस करावं लागते काय व्हायला काय नाही, त्याच्यानंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप अंडरस्टँडिंग करता. त्याच्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय. आता इथं अजयकडून तुम्ही वस्तूची परचेस करायला किती हजार रुपयाचे, 10,000 रुपयाचे. आता नंबर फर्स्ट ॲस्पेक्ट काय येईल की तुम्ही परचेस केल्यामुळे तुम्हाला खर्च झालं, त्यामुळे फर्स्ट ॲस्पेक्ट्स येईल परचेस इज एक्सपेन्सेस. सेकंड काय येईल, तुम्हाला वस्तू कोण द्यायला, अजय. सेकंड काय येईल, अजय इज गिव्हर ऑफ बेनिफिट सुद्धा लिहू शकता तुम्ही. सेकंड काय, कॅश सेल्स. आता कॅश सेल्स म्हणजे काय केलं, तुम्ही वस्तूची विक्री केला. आता वस्तूची विक्री केल्यानंतर पैसे व्यवसायात आले, मॅक्सिमम टाइम तुम्ही पैशावर फोकस करायचं. ज्या वेळेस पैसे येत असले त्यावेळेस सरळ लिहून टाकायचं कॅश कम्स इन, आणि ज्या वेळेस पैसे जात असले त्यावेळेस लिहून टाकायचं कॅश गोज आउट. ज्या वेळेस परचेस झालं त्यावेळेस लिहायचं परचेस इज अ एक्सपेन्सेस, आणि ज्या वेळेस सेल्स होईल त्यावेळेस लिहायचं सेल्स इज अन इन्कम. आता ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये काय व्हायलं की वस्तूची विक्री आपण नगदी करायला, त्यामुळे पैसे आल्यामुळे इथे लिहायचं कॅश कम्स इन. त्याच्यानंतर सेल्स झालं इन्कम, त्यामुळे नेक्स्ट लिहायचं सेल्स इज अन इन्कम. हे ॲस्पेक्ट्स ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे जर ओळखता आलं तरच तुम्हाला जनरल एंट्री सॉल्व करू शकता. तसे पद्धत आणखी वेगवेगळे डिफरंट आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये जे बेसिक जे मेन ओरिजिनल पद्धत आहे हे ॲस्पेक्ट्स ओळखणे आहे. त्याच्यानंतर रिसिव्ड कमिशन. आता कमिशन यायला म्हणजे काय आले, कमिशन येणं म्हणजे काय, पैशाला एक स्वरूप आहे, बरोबर आहे. पैसे येत असल्यामुळे सरळ लिहून टाकायचं इथं कॅश कम्स इन. कमिशन आलं तुमच्यासाठी काय, इन्कम आहे. क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, त्यामुळे इथे लिहून टाकायचं कमिशन इज अन इन्कम. नेक्स्ट पेड रेंट. आता रेंट पेड केला म्हणजे तुम्हाला खर्च झाला, बरोबर. त्यामुळे पाचवं लिहायचं नेक्स्ट रेंट इज अन एक्सपेन्सेस. आणि रेंट पेड केला एक्सपेन्स झालं. आता रेंट पेड केल्यामुळे व्यवसायातून काय केलं, कॅश, त्यामुळे नेक्स्ट लिहायचं कॅश गोज आउट. आता नेक्स्ट कॉलम काय दिलेला आहे तुम्हाला इथं, अकाउंट्स इन्व्हॉल्व. त्या प्रत्येक ॲस्पेक्ट्समध्ये एक अकाउंट असते. सर्वात फर्स्ट याच्यामध्ये कोणता अकाउंट आहे, कॅश. त्याच्यानंतर कॅपिटल. त्याच्यानंतर इथं काय दिलेलं आहे, परचेस. त्याच्यानंतर अजय, कॅश, सेल्स, कॅश, कमिशन, रेंट आणि कॅश. तर हेच अकाउंट्स इन्व्हॉल्व तुम्हाला काय करायचे लिहून टाकायचे. सर्वात पहिले कोणता, कॅश. त्याच्यानंतर कॅपिटल. इथं काय परचेस. नेक्स्ट काय अजय,
कॅश सेल्स, कॅश आणि कमिशन. लास्टमध्ये काय रेंट आणि कॅश. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखी थोडंसं आता ॲडव्हान्स लेवलमध्ये जाऊ आपण. 6व्यामध्ये काय दिलेलं आहे, परचेस मशिनरी ऑन क्रेडिट फ्रॉम अविनाश. आता मशिनरी व्यवसायात यायली एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस गुड्स परचेस केला तर त्यावेळेस लिहायचं परचेस इज अन एक्सपेन्सेस. पण जर तुम्ही एखादा ॲसेट खरेदी विक्री केला तर त्यावेळेस परचेस सेल्स लिहायचं नाही, ॲस्पेक्ट्समध्ये ॲसेटचं नाव लिहायचं. आता तिथं कोणता ॲसेट व्यवसायात आले, मशिनरी, त्यामुळे लिहायचं मशिनरी कम्स इन. हां, आता मशिनरी कसं परचेस केला आपण, उधारीवर परचेस केला म्हणजे पैसे गेले का, नाही. कोणाकडून मशिनरी आले, अविनाश, त्यामुळे लिहायचं अविनाश इज गिवर. तुम्हाला अविनाश दिला त्यामुळे अविनाश इज गिवर. आता याच्यामध्ये 2 अकाउंट्स कोणते कोणते आहेत, सर्वात फर्स्ट याच्यामध्ये अकाउंट आहे मशिनरी, त्याच्यानंतर कोणता अकाउंट आहे, अविनाश. नेक्स्ट परचेस कम्प्युटर वर्थ ₹75,000 फॉर कॅश. कम्प्युटर आपल्यासाठी काय ॲसेट आहे, त्यामुळं परचेस इज एक्सपेन्स लिहायचं नाही, कम्प्युटर कम्स इन लिहायचं, कम्प्युटर कम्स इन. आणि उधारीवर खरेदी केला, नगदी खरेदी केला त्यामुळे व्यवसाय तुमचा काय केलं, कॅश, त्यामुळे नेक्स्ट लिहायचं कॅश गोज आउट, कॅश गोज आउट, कारण पैसे व्यवसायातून चालले. कोणते कोणते अकाउंट याच्यामध्ये येईल, आता सर्वात फर्स्ट येईल कम्प्युटर आणि दुसरं कोणतं येईल, कॅश. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पेड रेंट. पेड सॅलरी 3,000, रेंट 5,000, वेजेस 6,000. त्यामुळे आता ॲस्पेक्ट्स लिहिताना पहा व्यवस्थित लिहायचं. सर्वात पहिले आपण सॅलरी पेड करायला, त्यामुळे लिहायचं सॅलरी इज अन एक्सपेन्सेस. त्यानंतर रेंट इज अन एक्सपेन्सेस, वेजेस इज अन एक्सपेन्सेस. एवढे झाले. त्याच्यानंतर आता पेड केला म्हणजे कशा थ्रू पेड करणार आपण, कॅश, त्यामुळे नेक्स्ट लिहायचं कॅश गोज आउट, कॅश गोज आउट. कॅमेरा असल्यामुळे माझं हँडरायटिंग थोडंसं हे आलं आहे, ॲडजस्ट करा. त्याच्यानंतर अकाउंट्स कोणते कोणते इन्व्हॉल्व व्हायचे याच्यामध्ये, फर्स्ट कोणते, सॅलरी, रेंट, वेजेस आणि नेक्स्ट काय, कॅश. आता हे जे 2 ॲस्पेक्ट्स लिहिला, हे जे पहिले ॲस्पेक्ट्स आहे ते ऑलरेडी जनरल एंट्रीमध्ये कोणत्या साईडला येणार, DRला, आणि दुसरं ॲस्पेक्ट आहे ते कोणत्या साईडला येणार, CRला. त्यामुळे ॲस्पेक्ट्स लिहित असताना खालचं वरी होता कामा नये. जर एखादी वस्तू येत असेल, पैसे येत असतील, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं गोल्डन रूल्स जे आपलं मागचं 2 ते 3 लेक्चर्स अगोदर गोल्डन रूल्स झालेला आहे, ते व्हिडिओ वारंवार पहा. ते व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल की कोणत्या ॲस्पेक्ट्स DRला येते, कोणत्या ॲस्पेक्ट CRला येते. आता हे परचेस इज एक्सपेन्सेस हे कंपल्सरी कुठे येईल, DRला. अजय इज गिवर कोणत्या साईडला येईल, CRला. मी काही शॉर्ट टेक्निक सांगतो तुम्हाला. जर व्यवसायात परचेस केला, तुम्ही गुड्स परचेस केला तर कंपल्सरी परचेस इज एक्सपेन्सेस DRला लिहायचं. जर व्यवसायात कॅश इज असेल तर कॅश कम्स इन कंपल्सरी DRला लिहायचं. जर व्यवसायात एखादा ॲसेट येत असेल तर ॲसेटचं नाव मशिनरी कम्स इन म्हणून DRला लिहायचं. जर व्यवसायातून वस्तू जात असतील तर सेल्स इज अन इन्कम CRला लिहायचं. जर व्यवसायातून कॅश जात असेल तर कॅश गोज आउट म्हणून CRला लिहायचं. जर व्यवसायातनं एखादा ॲसेट विकला तर ॲसेट गोज आउट म्हणून CRला लिहून टाकायचं. हेच ह्याच्यापेक्षा बेस्ट टेक्निक आहे, ह्याच्यापेक्षा दुसरी टेक्निक नाही आहे. त्याच्यानंतर हे DR आणि CRला लिहिला, हे DR ॲस्पेक्ट, CR ॲस्पेक्ट, DR ॲस्पेक्ट, DR आणि CR. फर्स्ट ह्याच्यामध्ये DRला काय लिहिला, कॅश कम्स इन. मी आत्ताच सांगितलं होतं, ज्या ज्यावेळेस पैसे आले त्यावेळेस पहिला ॲस्पेक्ट लिहायचं कॅश कम्स इन. आता ह्याच्यामध्ये कोण दिलं व्यवसायाला, कॅपिटल, पैसे ओनर दिला. ओनर दिलेले पैसे व्यवसायासाठी काय असतात, कॅपिटल. त्यामुळे सेकंड ॲस्पेक्ट काय लिहिला आपण, ओनर इज गिवर ऑफ कॅपिटल. हेच असेल तुमची जर्नल एंट्री, कॅश अकाउंट DR टू कॅपिटल अकाउंट CR, कशाची, ह्या ट्रान्झॅक्शनची. बरोबर. नेक्स्ट आहे 9 सोल्ड ओल्ड फर्निचर ₹5,000. तर ह्याच्यामध्ये कोणते 2 ॲस्पेक्ट्स येतात आणि कोणते अकाउंट्स इन्व्हॉल्व असेल हे तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे. मॅक्सिमम जणांचं चुकेल, मी याचा आन्सर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन, पण तुम्ही ट्राय करा. ॲस्पेक्ट्स कोणते कोणते आहेत
काय काय व्यवसायातून येईल, काय काय जाईल, काय काय नाही, व्यवस्थित लिहायचं, विचार करायचं आणि लिहायचं. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ.